नंतर बोलणं काही उचित ठरणार नाही, परंतु आज स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि भांगरे परिवारावर प्रेम करणारे, पंचकृषीतून नव्हे, तालुक्यातून, जिल्ह्यातून नव्हे, तर राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्वच कुटुंबावर प्रेम करणारे आदरणीय व्यक्तींना मी खरं तर या निमित्ताने आलेले आहे. आणि याच्यावरूनच आपल्याला कळतं की स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांचं नेतृत्व किती व्यापक होतं. ज्या वेळेस स्वभाव आणि खरं तर मी एक कौटुंबिक स्नेह कोल्हे परिवाराचं आणि भांगरे परिवाराचं गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेलं आहे. सत्यजित दादांनी सांगितलं की ॲग्रिकॉस होते, आमचे वडील बिपिनदादा देखील ॲग्रिकॉस होते. आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी बघतो, ऑस्ट्रेलियाला असतील, वेगवेगळ्या संस्थेवर असतील, जिल्हा परिषदेत असतील, जिल्हा बँकेवर असतील, अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. आणि म्हणून आज सकाळी मी पुण्याला असताना मला दादांचा फोन आला की काही झालं तरी तुला त्या ठिकाणी जावं लागेल, मला काही जमणार नाही. आणि म्हणून मी व्यक्तिशः आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने खरं तर या लोकनेत्याला या निमित्ताने पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली अर्पण करायला या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला ज्ञात आहे, माझ्या आधी सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं त्यांचं नेतृत्व किती व्यापक होतं, किती दूरदृष्टीचं होतं. मी फार त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. माझ्यानंतर रोहित दादा आहे, परत इतरही मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. परंतु व्यक्तिशः मी माझ्या कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर अशोकरावांचं आणि बिपिनदादांचं जसं नातं होतं तसंच आम्ही जिल्हा बँकेवर काम करतो आणि त्याच्यामध्ये देखील तशीच धमक, कमी वयामध्ये विषय समजून घेण्याचा आवाका, परिपक्वता आणि एक दूरदृष्टी कायमच जाणवते. या परिसराचा विकास कसा झाला पाहिजे, पर्यटन कसं आलं पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमातून सोसायट्या काढून आपल्या समाज बांधवांचा विकास कसा होऊ शकतो, अशा नाविन्यपूर्ण कल्पना जिल्हा बँकेत देखील अमितराव मांडत असता. आणि त्याच पद्धतीने ताई देखील प्रचंड दादा जनसंपर्क, स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांच्या पश्चात मी ज्या वेळेस अकोल्याचं कोणी भेटतं तर अतिशय जनसंपर्क ताईंचा दांडगा आहे. प्रत्येकाच्या सुखादुःखात ते गेल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून या निमित्ताने एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, जी काय माणसं लोकनेते आदरणीय स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांनी जोडली ती पुढच्या पिढीने देखील त्याच पद्धतीने जोडून ठेवलेली आहे. अशाच पद्धतीने त्यांच्या विचारांचा वारसदार म्हणून ही सगळी मंडळी समाजामध्ये काम करत आहेत. अनेक वर्षांचा कौटुंबिक स्नेह असल्या कारणाने आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. अशीच अपेक्षा अमित भांगरेकडून देखील आहे की त्यांनी येत्या काळामध्ये त्यांच्या पावलावर पाऊल चालून या परिसराचा, पंचकृषीचा, तालुक्याचा, मतदारसंघाचा विकास करावा, हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा अशोकरावजी भांगरे साहेबांना मी आदरपूर्व आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आणि थांबतो. धन्यवाद.